माय लॉर्ड, या खटल्यातील सर्व साक्षी पुराव्यातून हे स्पष्ट होतंय की माझे अशील सिद्धिराज गाडे पाटील यांच्याकडून अनावधानाने श्रीनिवास दळवी यांच्यावर गोळी झाडण्यात आली होती। सिद्धिराज गाडे पाटील यांच्या मनात कोणत्याही प्रकारचा गुन्हेगारी हेतू नव्हता। सिद्धिराज गाडे पाटील यांनी मिस जानवी यांना वाचवण्याचाच प्रयत्न केला होता, परंतु त्यावेळी निर्माण झालेल्या भीतीपोटी आणि आवेगातून त्यांच्या हातून पिस्तुलातून गोळी झाडण्यात आली होती। शिवाय प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराच्या जबाबातून हे सिद्ध होतंय की हा कोणत्याही प्रकारचा पूर्वनियोजित खून नसून ही एक अजाणतेपणी घडलेली एक दुर्घटना होती। त्यामुळे IPC सेक्शन 304 चा विचार करून सिद्धिराज यांचं वय, त्यांचा कोणताही पूर्व गुन्हेगारी इतिहास नसणे आणि त्यांची कुटुंबाप्रती असणारी निष्ठा आणि जबाबदारी याचा विचार करून त्यांना जास्तीत जास्त शिक्षेमध्ये सवलत मिळावी। माझे अशील सिद्धिराज गाडे पाटील यांना न्याय मिळावा ही विनंती। धन्यवाद। ऑब्जेक्शन माय लॉर्ड, इमोशन्स आणि कौटुंबिक संबंधाचे आधारावरती कोणत्याही परिस्थितीला आपण व्यवस्थितपणे बदल देऊ शकत नाही। कायद्याच्या नजरेत पुरावे जास्त महत्त्वाचे असतात। श्रीनिवास दळवी यांच्या पत्नी आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार लक्ष्मी दळवी यांनी साक्ष दिली आहे। त्यांच्या नवऱ्याचा जीव आरोपी सिद्धिराजच्या पिस्तुलातून सुटलेल्या गोळीनेच घेतलेला आहे। आरोपी गैरकायदेशीररित्या प्राणघातक शस्त्र घेऊन घटनास्थळी गेला, त्याने ट्रिगर दाबला, गोळी झाडली आणि गुन्हा घडल्यानंतर ते मर्डर वेपन पुराव्यानिशी नष्ट करण्यासाठी फेकून दिलं। तर IPC सेक्शन 302 आणि आर्म्स ऍक्ट अंतर्गत हा अक्षम्य आणि गंभीर गुन्हा आहे। एका निरपराधी व्यक्तीचा जीव गेला आहे आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब हे उद्ध्वस्त झालेलं आहे। अशा गुन्ह्याला जर अपघात म्हणून सोडून दिलं तर समाजात कायद्याचा वचक उरणार नाही। म्हणूनच न्यायालयाला माझी आग्रहाची विनंती आहे, कोणतीही सहानुभूती न दाखवता आरोपी सिद्धिराज गाडे पाटील याला सेक्शन 302 च्या अंतर्गत जन्मठेपेची कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी। दॅट्स ऑल माय ऑर्डर। कोर्टापुढे सादर केलेले पुरावे, फॉरेन्सिक रिपोर्ट्स आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार लक्ष्मी श्रीनिवास दळवी यांची साक्ष विचारात घेता हे सिद्ध होतंय की मृत श्रीनिवास दळवी यांचा मृत्यू आरोपी सिद्धिराज गाडे पाटील यांच्या हातात असलेल्या पिस्तुलातून सुटलेल्या गोळीमुळेच झाला आहे। जरी आरोपीचा श्रीनिवास दळवी यांचा थेट खून करण्याचा पूर्वनियोजित हेतू नव्हता, तरी सुद्धा एक बेकायदेशीर प्राणघातक शस्त्र बाळगणे, ते आवेगात चालवणे, त्यामुळे एका निरपराध व्यक्तीचा जीव जाणे हा कायद्याच्या दृष्टीने अतिशय गंभीर गुन्हा आहे। म्हणूनच या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून हे न्यायालय आरोपी सिद्धिराज गाडे पाटील यांना IPC सेक्शन 304 पार्ट 2 आणि आर्म्स ऍक्ट अंतर्गत दोषी ठरवत असून त्यांना 7 वर्ष सश्रम कारावासाची आणि 50,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावत आहे। The court is adjourned. सिद्धिराज तुम्ही नाही जाऊ शकत कुठे। सिद्धिराज प्लीज नका जाऊ। भावना रडू नकोस। तुम्हाला शिक्षा नाही होऊ शकत। ऐका, तुम्ही निर्दोष आहात, तुम्ही खरंच काही केलेलं नाही। आपण वरच्या कोर्टात अपील करूया, प्लीज प्लीज माझं ऐका। भावना बस नको रडूस आता। तुला आपल्या बाळाला, आपल्या आनंदीला सांभाळायचं ना। आणि 7च वर्ष चाललोय, ये लवकर परत। तुला सगळ्यांना सावरायचंय। नाही नाही नाही। भावना इकडे बघ, भावना माझ्याकडे बघ। असा रडत निरोप देणार आहेस का मला तू? नाही ना, मला माहिती आहे की माझी भावना खूप स्ट्रॉंग आहे। नकोस अशी प्लीज।
याला म्हणतात तेलही गेलं तूपही गेलं हाती राहिलं. अरे या सिद्धूच्या भरोश्यावर जयंतच्या विरोधात साक्ष दिली मी आणि आता हा स्वतःच जेलमध्ये गेला. आता काय बसा असंच. आयुष्यात वाटलं नव्हतं आमच्या घराची ही अवस्था होईल. बाबा आम्हाला सोडून गेले. आजवर आमच्या प्रत्येक सुखदुःखात साथ देणारा आईचा सगळ्यात जवळचा मित्र सिद्धू बाबांच्या खुनाच्या आरोपात जेलमध्ये जातो. भावना आता छकुलीला एकटी कशी सांभाळेल? एकटीने मूल वाढवणं सोपं नसतं. आम्हा दोघींच्याही नशिबात संसाराचं सुख नाहीच आहे. हेच खरं आहे. माझा नवरा तर काय असूनही उपयोगाचा नाही. आणि आता सिद्धू तिला साथ द्यायला तिच्या बरोबर नाहीये. आई तू रडू नको ना प्लीज. मी आहे ना तुझ्यासोबत. तू कशाला रडतेस? नाही रडायचं. जयंत हे सगळं फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालंय. तुला सोडणार नाहीये मी. विश्वा हे सगळं काय घडलं रे? आज बाबा आपल्यात नाहीयेत. शेक्सला पोलिसांनी अटक केलीये. या सगळ्यामुळे भावनाताई पण आपल्यापासून दुरावली तर? नाही जानू, असं काही होणार नाहीये. भावनाताई आता हर्ट आहे म्हणून पण आपण बोलूयात ना. आपण बोलू भावनाताईकडे. ओके, मी आहे तुझ्यासोबत. आपण करू सगळं नीट. बाबा बाबा तुला पोलीस काकांनी का पकडलंय? गुंड्या, आता मी काय सांगतोय ते नीट ऐकायचं. इथून पुढे अजिबात रडायचं नाही. मोठी ताई झाली आहेस आता. छकुलीची काळजी घ्यायची. आईला रडू द्यायचं नाही आणि आजीला त्रास द्यायचा नाही यापुढे. पण बाबा तू असं का बोलतोय? मी तुझं सगळं ऐकते ना. आजीने सांगितलं होतं ना की भावना तुला घेऊन येणार आहे. तू आमच्या बरोबर घरी येणार आहेस ना? चल ना आपण जाऊया ना. भावना तू तर म्हणाली होतीस ना सिद्धूला घरी परत आणणार म्हणून. हे पोलीस कुठे घेऊन चाललेत सिद्धूला? आई रक्ताच्याच नात्यांनी घात केला. थांबा. ज्यांचं मन मेलेलं असतं त्यांच्या समोर कितीही डोकं आपटलं ना तरी काही फायदा होत नाही. आई काय झालं? सगळे का रडतात? लक्ष्मी आजी पण रडते. आजी नको. थांब. कुठेही जायची गरज नाहीये तुला. तुझ्या आई बाबांची ही अवस्था यांच्यामुळेच झाली.